याच्यानंतर आपल्या पुढे सादर होतं एक ड्युएट गाणारे दोघे जण एकमेकांचे खूप चांगले दोस्त आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यातलं कोऑर्डिनेशन आपल्याला नक्की बघायला मिळेल. मी आमंत्रित करते ऋषिकेश आणि गायत्रीला. गायत्री तिने कथकचं प्रशिक्षण घेतलेलं आहे खरं, पण कसं असतं जेव्हा आपण म्हणतो ना, जेव्हा आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो आणि आपण बघत असतो की काय काय आपल्याला खायला ऑर्डर करता येईल, तर आपल्याला माहिती असतं त्या पदार्थाची चव काय आहे काय नाही, तरी पण आपण दुसऱ्याच्या प्लेटमधला पदार्थ आपल्याला खायला मिळेल का असं बघत असतो. बरेचदा सायकोलॉजी आहे. तसं काय झालं आहे की गायत्री उत्तम नृत्य करता करता तिला असं वाटलं की आपण सगळेजण गात आहेत, तर आपण जरा थोडासा प्रयत्न करून बघूया. आणि तिला तिच्या मित्रांनी उत्तम साथ दिली, एनकरेज केलं, तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. तर अशा या दोन प्रयत्नशील राहणाऱ्या मित्रमंडळींचं स्वागत करूया पुढच्या ड्युएटसाठी. अतिशय सुंदर गाणं आहे. गायत्री, ऑल द बेस्ट. हॅलो. आपल्या या समूहावर मी पहिल्यांदाच गाणं सादर करते, त्यामुळे प्लीज समजून घ्या सगळे. म्हणजे एक प्रयत्न करते. सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की. हे मेरे हम सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की. अब है जुदाई का मौसम, दो पल का मेहमान, कैसे न जाएगा अंधेरा, क्यों न थमेगा तूफान. अब है जुदाई का मौसम, दो पल का हम सब
जहाँ पे रखा है झूम के कदम एक बार, वहीं से खुला है कोई रास्ता, वहीं से गिरी है दीवार। रोके कब रुकी है मंजिल प्यार की। ए मेरे हमसफर, एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की। ए मेरे हम सफर, एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की। थैंक यू। धन्यवाद धन्यवाद.